कला दर्पण न्यूज। परवानगीशिवाय घरात घुसून स्मार्ट मीटर बसवल्याचा आरोप। वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी। हुपरी येथील रणजित दैने आपल्या खासगी मालमत्तेत परवानगीशिवाय प्रवेश करून जुने इलेक्ट्रिक मीटर काढून स्मार्ट मीटर बसवल्याचा गंभीर आरोप करत संबंधित वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। याबाबत हुपरी पोलीस ठाण्यात लेखी अर्ज दाखल करण्यात आला असून या प्रकरणामुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे। हुपरी येथील रणजित सुरेश दैने यांनी दिलेल्या अर्जानुसार 19 मे रोजी त्यांच्या निवासी व व्यावसायिक मालमत्तेत वीज वितरण कंपनीचे काही कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना, नोटीस अथवा परवानगी न घेता थेट घरात प्रवेश करून जुने इलेक्ट्रिक मीटर काढून स्मार्ट मीटर बसवून गेले। संबंधित कर्मचाऱ्यांनी ही कारवाई करताना कोणतीही अधिकृत प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे। अर्जात नमूद केल्याप्रमाणे मीटर बदलण्यापूर्वी ग्राहकांची संमती घेणं, अधिकृत नोटीस देणं व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असताना संबंधित कर्मचाऱ्यांनी थेट घरात प्रवेश करून कारवाई केली। त्यामुळे आपल्या घटनात्मक व मालमत्ता हक्कांचं उल्लंघन झाल्याचं अर्जदारांनी म्हटलं आहे। या प्रकरणात भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात यावा असं अर्जात नमूद करण्यात आलं आहे। त्यामध्ये परवानगीशिवाय घरात जबरदस्तीने प्रवेश करणे, खासगी मालमत्तेत हस्तक्षेप करणे तसेच अधिकाराचा गैरवापर करून बेकायदेशीर कृती करणं या मुद्द्यांचा समावेश आहे। अर्जदाराने पोलिसांकडे मागणी केली आहे की सदर कर्मचारी कोळी मॅडम, ठेकेदार एजन्सी कर्मचारी नवाज मुल्लानी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मीटर बदल नोंदी व संबंधित कागदपत्रांची चौकशी करावी। भविष्यात अशा प्रकारे परवानगीशिवाय खासगी मालमत्तेत प्रवेश होणार नाही याची हमी द्यावी। जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी। जबरदस्तीने बेकायदेशीर बसवलेले स्मार्ट मीटर काढण्यात यावे। दरम्यान स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेबाबत राज्यभरात विविध ठिकाणी नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असताना हुपरीतील हे प्रकरण चर्चेचा विषय ठरत आहे। नागरिकांच्या संमतीशिवाय वीज मीटर बदलणं योग्य आहे का? खासगी मालमत्तेत प्रवेश करण्याचा अधिकार कितपत आहेत? याबाबत कायदेशीर व सामाजिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे। या प्रकरणी संबंधित वीज वितरण कंपनीची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। मात्र अर्जदारांनी योग्य ती कारवाई न झाल्यास वरिष्ठ पोलीस अधिकारी, मानवाधिकारी आयोग तसेच वीज नियामक प्राधिकरणाकडे दाद मागण्याचा इशारा दिला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.